ज्याचे पन्नास मिळाले पाठीवर धन्यवाद. माय बाप हो, ध्वनी शहराचे प्रारंभिक गीत आटपलेले आहेत. ध्वनी शहराचे प्रारंभिक गीत आटपले आणि दुय्यमीला सुरुवात केली. आदरणीय, सन्माननीय, आदरणीय, सन्माननीय, वंदनीय पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब. माय बाप हो, हॅलो, सन्मान्य शाहीर याने मला माय बापा प्रश्न विचारला होता. प्रश्न विचारला होता की अक्षवीर, मला ऐकायला अक्षनी, यक्षणी नावाला म्हणजे ऐकायला आलं. आणि म्हणून यक्षणी हे पद हनुमंताला कोणी दिलं आणि त्याच्या अगोदर कोणाला होतं हे मी शाहीर साहेबाला सांगितलं. साहेब म्हटलं यक्षणी हे पद हनुमंताला पवन देवाने दिलं आणि जे शक्ती दिली ते सूर्यदेवाने दिली. आणि याच्या अगोदर जे त्याला पद होतं यक्षणी, तर हे पद जामवंताला होतं. जामवंत तर शाहीर साहेब म्हणते काय बा, मी यक्षवीर विचारलं, मी अक्षवीर विचारलं. तर शाहीर साहेब म्हणता काही हरकत नाही, म्हणते माझं उत्तर मीच देतो. शाहीर साहेबांनी सांगितलं, म्हणते अक्षवीर केव्हा केव्हा भेटलं, तर पहिलं कोण होता म्हणते रावण. आणि त्याला पहिलं पद होता म्हणते, पण हनुमंताला अक्षवीर केव्हाची पदवी भेटली, तर त्यानं अक्षवीर नावाच्या राजाचा वध केला. सन्मान्य शाहीर अक्षवीर कोण होता माहित आहे? तो होता राजा कुबेर. समजलं का? तेव्हा पद नाही भेटलं, तेव्हा पद नाही भेटलं, ज्यावेळेस रावणाच्या पुराचा वध केला. सर्व शाहीर साहेब रावणाच्या पुराचा वध केला, त्यावेळेसच त्याला अक्षवीर नावाची पदवी भेटली. हो, दोरनागिरी पर्वत उचललं होतं. समजलं का शाहीर साहेब? चला, तुमचं तुम्हाला शोभलं, आमचं चूक आहे. पण काय गा भाऊ साहेब, मी प्रश्न विचारला होता की असा एक क्रांतिकारी एका देवीच्या समारंभामध्ये गेला, एका देवीच्या समारंभामध्ये गेला, त्याला भाषण देण्याची संधी दिली त्या क्रांतिकाराला. तर त्याने भाषणामध्ये सैन्य तयार केले. सैन्य त्याने नुसतं बोलण्यावर तर सैन्य खुश झाले आणि त्या क्रांतिकाराला मुक्काम करायला लावलं. पण तिच्या त्या बाजूला एका राणीचा राज्य चालत होता. आई म्हटलं, मी एका राणीचा राज्य चालत होता, तिला कटला हा या सैन्य बनून राहिला. माझी टीप आहे या गावाकडे, हा गाव मला आत्मसात करायचा आहे. पण हे लोक जर याच्या विचाराने वागले तर मला हा गाव काही भेटणार नाही, गाव काही भेटणार नाही. म्हणून तिनं त्या राणीनं 25 जणाले पाठवलं. ज्याचा मुक्काम होता त्याला पकडलं. त्या क्रांतिकाराला पकडल्यानंतर त्या 25 जणांच्या हातून त्यानं स्वतःची सुटका केली. ते किती दिवसात केली? साधी गोष्ट नाही. तर ते कोणती राणीचा तिथं राज चालत होता बाजूले. तर ह्या कोणाच्या समारंभामध्ये गेला तर काय सांगता शाहीर साहेब? तर तेव्हा म्हणते राणी कर्णावती आणि क्रांतीवीर म्हणते हुमायूं. आणि 25 दिवसात सुटका केली. अरे 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 अरे, शाहीर साहेब पेशवेशाहीचा इतिहास नाही आहे हा इंग्रजाचा इतिहास आहे. समजलं का? मी बोलता पहिलेच बोललो होतो, तुमच्या हातून चूक होणं म्हणजे मोठा पाप. बोललो ना भाऊ? हो, तुमच्या हातून चूक होणं म्हणजे मोठा पाप. कारण शायरी क्षेत्रात परिवर्तनवादी विज्ञानवादी शाहीर म्हणलं तर पुरुषोत्तमजी खांडेकर. काय होय? वा वा वा. पुन्हा शाहीर साहेबाची भाषा बघा. मी बोलणार नाही म्हणजे बोलणार नाही, नाही म्हणजे नाही.
काम करा. कोणत्या गाडीने आले तुम्ही? 4च्या 5च्या 6च्या 10च्या? कोणत्या गाडीने आले? शाहीर साहब कहना है मेरा क्या? अरे आज तुझे जरूर बोलना पड़ेगा. क्या समझते हो आप? आज तुझे यहाँ पर बोलना पड़ेगा. अरे चाहे कुछ भी हो जाए मेरे सामने दफ्तर खोलना पड़ेगा. मेरे ज्ञान से ज्ञान तुझे तोलना पड़ेगा. मेरे ज्ञान से ज्ञान तुझे तोलना पड़ेगा. मुझे क्या? मेरे ज्ञान से ज्ञान तुझे तोलना पड़ेगा. मेरे ज्ञान से ज्ञान तुझे तोलना पड़ेगा. शाहीर साहब, मेरे ज्ञान से ज्ञान तुझे तोलना पड़ेगा और जो सच है तुझे यहाँ पर बोलना पड़ेगा. समजलं का? बोलणार नाही म्हणल्यानं होईल का? बोलणार नाही म्हणल्यानं होईल का? पुन्हा म्हणते शायरी करणं अरे गरे का काम नाही होत. शायरानं होटातून म्हणलं का पोटातून म्हणलं याचं मला माहित नाही. पहिली बार ऐकलं मी या शायराच्या हातातून मुखातून. काय शायराची आवाज सुरेल आहे, गोड आहे, आवाजाले मोड आहे आणि तोडीले. शाहीर साहेब बरोबर बोलला ना? बरोबर बोलला का? अंतकरणातून बोलला ना? धन्यवाद आहे. पण तुम्हाला बोलायला लागेल. कारण शाहीर साहेब, आज तो तुझे ज्ञान का काटा गड़ाना होगा. आज तो तुझे ज्ञान का काटा अरे गड़ाना होगा. आज तो तुझे ज्ञान का काटा गड़ाना होगा. मेरे साथ साथ तुझे अपना रथ बढ़ाना होगा. केवल मुजोरी से काम नहीं होगा. फिर केवल मुजोरी से काम नहीं होगा. अरे गिर गया नीचे तो तुझे संभलना पड़ेगा. बोला तर लागन जी. बोला नाही म्हणजे नाही म्हणलं थोडी होणार आहे. नाही म्हणलं नाही होणार नाही आहे. कारण म्हणून म्हणायचे शाहीर साहेब की मी काही खूप मोठा शाहीर नाही. मी काही खूप मोठा शाहीर नाही. पण तुम्हाला काही सांगायचं आहे. मी काही खूप मोठा शाहीर नाही पण तुम्हाला काही सांगायचं आहे. अरे शांत चित्तीने बघून घ्या. एवढं दान तुम्हाला मागायचं आहे. कारण खरं खोटं तुम्हालाही कळते. खरं खोटं तुम्हालाही कळते. कारण तुम्हालाही ज्ञान आहे. अरे शायरी हे वाईट नाही दादा, म्हणतात कलेची खाण आहे. कारण याच कलेतून रत्न निघाले. याच कलेतून रत्न निघाले. ते रत्न तुम्हाला जाऊ शकत नाही. याच कलेतून रत्न निघाले. ते रत्न तुम्हाला जाऊ शकत नाही. आणि रत्न हे अनमोल आहे. त्याची किंमत कोणी लावू शकत नाही. कारण माणूस किती शहाणा असला, माणूस अरे किती शहाणा असला त्याला सर्वच काही कळत नाही. माणूस अरे किती शहाणा असला त्याला सर्वच काही कळत नाही. आणि ज्ञान अमृत आहे. ते प्रयत्नाशिवाय मिळत नाही. प्रयत्नाशिवाय मिळत नाही. शाहीर साहेब चला, समजून आली तुमची वाली बुद्धिमत्ता कितपर्यंत आहे. मस्त आहे. म्हणून शाहीर साहेब शायरी कशी झाली पाहिजे. हो या शाहिराने शायरी गाव नकल्याची विनोदी कला. या शाहिराने शायरी गाव या नकल्याची विनोदी कला. अरे या डान्सराने नाच दाखवावा. या ढोलक्याचा पहा गलबला. शाहिराने शायरी गाव नकल्याची विनोदी कला. या डान्सराने नाच दाखवावा. या ढोलक्याचा पहा गलबला. अरे या बँजोवाल्याने वाजवावी धुन. या बँजोवाल्याने वाजवावी धुन. अरे लावून चोनक्याचा स्वर. हा भाऊ टाळ कुटवते येते पण जंगलात नाचते सुंदर मोहोर. बोलणार नाही असं कसं बोलणार नाही. असं कसं बोलणार नाही. तोंडाले पट्टी लावून आले का? बोलायचं नसेल तर फेरावर याचच नाही. बोलायचं नसेल शाहीर साहेब तर फेरावर याचच नाही. लक्षात ठेवा. तुम्ही कमजोर आहात माझं विचार नाही आहे. तुम्ही बुद्धिवान आहात, ज्ञानीवंत आहात.
समजलं का? शाहीर साहेबांनी शायरी किती म्हटलं, लावणी टाईप. आता मी तुमच्या समोर एक लावणी सादर करतो. महफिल जमली की आता रमली की. ओ शाहीर साहेब, महफिल जमली की आता रमली की. अरे शायरीची कमाल आता रंगली की. शायरीची कमाल बोलणार नाही, असं कसं बोलणार नाही? मजा कशी येईल, मजा कशी येईल? हे लोक का चुपचाप तुझं तोंड पाहायला थोडी आले, आणि माझं तोंड पाहायला आले का तुम्ही? होती आमचे तोंड पाहायला आले तुम्ही, आमचं बोलणं पाहायला आले, आमचं ज्ञान पाहायला आले, आमचं ज्ञान पाहायला आले. म्हणून मला म्हणायचं शाहीर साहेब, जमली की आता रंगली की. शायरीची कमाल अरे लोक होते दंग जरा जंगलीत जंग. अरे लोक होते दंग जरा जंगलीत जंग. आज कमाल आपली दाखवा, आज इज्जत आपली दाखवा. आता रंगली की शायरीची कमाल. जमली की आता रंगली की शायरीची कमाल. अरे लोक होती दंग जरा जमलीत जंग. आज इज्जत आपली राखवा, आज इज्जत आपली राखवा. महफिल जमली की आता रंगली की. महफिल जमली की आता रंगली की. शायरीची कमाल. महफिल जमली की आता रंगली की. अरे शायरीची कमाल दाखवा, लोक होतील दंग जर जमली तर जंग. इज्जत आपली राखवा. आज इज्जत तुम्हाला राखायची आहे, समजलं का? मी खूप खूप म्हणेन का पुरुषोत्तम शाहीर ज्ञानीवंत आहे, कीर्तिवंत आहे, बुद्धिवंत आहे. म्हणजे तुम्हाला समाधान होईल का? नाही 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 माझ्या एकट्याला समाधान होईल का? नाही. अरे ह्या लोकांसमोर तुम्हाला इज्जत बनवायची आहे, समजलं का? पहिलचा काळ कसा होता, आताचा काळ कसा आहे, कुठपर्यंत माणसाची उम्मीद, माणसाचे स्वप्न गेले आहे, ह्या लोकांना दाखवा. समजलं का? शायरी साहेबांनी सांगितलं, शायरी आपली नाही होय, विदर्भाची होय, तो अमुकच होय, तर टमुकच होय. पण शायरी आम्ही कुठेतरी वाचली. शायरी काय आहे हे आम्हालाही कळते काही नाही काही. कारण शाहीर साहेब
राजन का मोल नहीं होता और गिदड़ों का काम नहीं होता. बरोबर आहे. गिदळाचं कसं काम राहील. आता गिदळ कोणाले म्हणलं ना हंस कोणाले म्हणलं मला तर म्हणू शकत नाही तुम्ही. नाही का नाही का कारण तुम्ही स्वतः हंस आहे नाही तर गिदळ कोणाले म्हणू शकाल म्हणाले का नाही. कारण म्हणतात ना शेर को शिकार नहीं मिली तो घास कभी नहीं खाते. शेर को शिकार नहीं मिली तो घास कभी नहीं खाते और कोई पहलवान अखाड़े में उतरा तो हाथ बांधकर नहीं जाते. अरे अज्ञानी लोग ज्ञान समंदर में कभी नहीं नहाते. अज्ञानी लोग ज्ञान समंदर में नहीं नहाते और जिनको शायरी ने समजती अशी प्रोग्राम में नहीं आते. यायले शायरी समजते भी आणि यायले शायरी करता येते. होऊ शकते कदाचित आपली गिदळामध्ये गिनती होऊ शकते पुढच्या फेरात म्हणा की त्याच्या पुढच्या फेरात. बरोबर आहे नाही का. आता आपण नाही का नाही का शायरी करना है रे का काम नहीं. शायर साहब कहना है क्या कि लोगों का क्या कहना है. तुम्हें मालूम नहीं कि लोगों का क्या कहना है. अरे तुम्हें मालूम नहीं कि लोगों का क्या कहना है कि दुय्यम के शायरी का मायना क्या है. बोलणार नाही म्हणजे तुम्ही चुपचाप राहणे मी चुपचाप राहीन का. असं होईन का होईन का. बोलावं लागल नाही तर गाडी लागूनच आहे. लवकर परसाकड परसाकड म्हणलं का परसाड चुकी झाली साहेब चुकी झाली. गावाकड मग हा मी एकटा. कारण मैं भी हूँ आज ये गांव में तेरे लिए हूँ रुकेला. मैं भी हूँ तेरे लिए अभी तक यहाँ पर रुकेला. अगर तू चला भी जाएगा यहाँ से तो मैं लड़ूंगा यहाँ पर अकेला. वो शायरी करता मैं फिर भी. समजलं का तुले. नाना म्हणतात म्हणे बापरे म्हणजे शायरची भाषाच बदलून गेली नाही का. समजलं का तुले. नाना म्हणतात म्हणे म्हणून तुम्हें मालूम नहीं कि लोगों का क्या कहना है. तुम्हें मालूम नहीं लोगों का क्या कहना है कि दुय्यम के शायरी का मायना क्या है. अरे वो तुम्हें बताना होगा ये लोगों के अंदर. वो तुम्हें बताना होगा लोगों के अंदर कि सही शायरी का गहना क्या है. जसे बाईचे 16 शिंगार असतात का नाही तसे शायरीचे शिंगार आहेत. समजलं का. गहने आहेत शायरीचे. समजलं का. ते गहने आहेत बोलण्या चालण्याचे आणि ते बोलाच लागल. तुम्ही म्हणा का नाही म्हणजे नाही असं थोडी होते. इकडं छकड्याला जुत्ता तर तुतारी मारणच आहे. जरी तुतारी बंद राहू द्या ना मस्त ठोसते का. आता तुम्हाला पट माहित आहे पट तुतारी तर बंद आहे तरी बैलाच्या ढुंगणावर रक्त राहते ना. मग का मारत असेल तो का मारत असेल तसा हा पोट आहे. तुम्ही नको बोला ना पार रक्ताचे मग ठुसे भेटते. घरी आली. संत दादा कलियुगाच्या पाठीवर होऊन नाही राहिले. संत झाले बी पण ते जैलामध्ये सोडून राहिले. पण शायरी मात्र आहे. शायरी निर्गुण काळापासून संत घरी आली आणि शायरी आजही आहे. त्या आजही कोणामुळे आहे कोणामुळे आहे कशी आहे ऐका माय बाबा काय म्हणतो. संताच्या घरी अरे शाहिरी निर्गुण पोरे संताच्या घरी अरे
अरे तुम्ही आम्ही टिकवली आजवरे तुम्ही आम्ही टिकवली आजवरी तुम्ही आम्ही टिकवली आजवरे तुम्ही आम्ही टिकवली आजवरी आणि तडफदार शाहीर म्हणला तर तुम्ही या आणि तुमच्यामुळे शायरी परिवर्तनात मोडलेली आहे तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत म्हणून जशी कृष्णाची जरी बासरी वाजली राधा बावरी होत होती तसा आजही या शहराच्या गाण्यावर हे लोक कावरी बावरी झाली पाहिजे म्हणून म्हणायचे आहे हो शाहिरी निर्गुण पोरे संताच्या घरे तुम्ही आम्ही टिकवली आजवरे अरे जशी राधा झाली त्या बंशीवर बावरी राधा झाली बंशीवर बावरी जशी राधा झाली त्या बंशीवर बावरी राधा झाली बंशीवर बावरी असे लोक होऊ द्या हा कावरी बावरी तसे लोक होऊ द्या कावरी बावरी तशी लोक होऊ द्या कावरी बावरी तसे लोक होऊ द्या कावरी बावरी अरे वाजवून जंगल लोक होतील दंग अरे वाजवून जंगल लोक होतील दंग तुमच्या गुणाचं पाणी येते चाखवा तुमच्या गुणाचं पाणी येते चाखवा जमली की आता रंगली की शायरीची कमाल दाखवा लोक होतील दंग जर जमली तर जंग आणि इज्जत आपली राखावा राखवा राखवाची आहे तुम्हाला इज्जत शाहीर साहेब कारण माय बाप हो कोणालाच कमजोर समजू नका बरोबरीची जोड आहे बहिणी हा आपल्या तोंडानं म्हणते कारण म्हणून बरोबरी करतो म्हणजे विचारायचे ते कधी कधी मोठ्या शहरावर गंमत असली म्हणजे यायच्या बरोबर जर आपली गिनती लावली बापा केव्हाचा गा नाही केव्हाचा गा पण आज मला वाटते मी तांदरलो होतो एका प्रश्न हा जर म्हणलं प्रश्नाचे उत्तर दिलं का म्हणलं नाना त्या डामाडोल पत्ता गोल आहे चला लागते घरी डामाडोल पत्ता गोल आहे सुंदर इतिहास आहे शाहीर साहेब तुम्ही अंधारात ठेवत नाही मी तुम्हाला अंधार ठेवणार नाही पण तुम्हाला एका वाक्यात सांगतो शाहीर साहेब बाकीचा तर्क तुम्ही लावजा तुम्ही लवकर कॅचअप करा ते गोष्ट समजलं का तुम्ही लवकर करा हो तो व्यक्ती तो क्रांतिकारी आहे कोण लक्षात ठेवा तो व्यक्ती आहे बाबूराव शेडमाके समजलं का तो व्यक्ती आहे तो क्रांतिकारी आहे बाबूराव शेडमाके हे लक्षात ठेवजा केव्हा बी तुम्हाला याचा अभ्यास राहणं जरुरी आहे समजलं का आम्हाला चालते जे आम्हाला कुठं आम्ही किती सांगू तर आमच्या कोणी खरं धरणार नाही तुमचं मात्र पहिलं खरं धरण बरोबर आहे सकट बोलतो समजलं का तो क्रांतिकारी बाबूराव शेडमाके आणि बाकीच्या आता इतिहास वाचा तुम्ही कुठं पकडलं कसं पकडलं कोणाच्या शुभकार्यात गेला होता आणि कोणत्या राणीनं त्याला 25 जणांच्या हाताने पकडून ठेवलं होतं आणि त्याची किती दिवसात सुटका झाली या गोष्टीचा पुरा काळा अभ्यास माझ्याकडे किताब आहे मनात घेऊन जा आजच्या दिवस वाचाले म्हणून शायरी आहे कशी आहे दादा ऐका काय म्हणतो आहे
शेवटी MP UP बिहार पुरतीच नाही राहिली दादा, या भारतापुरतीच नाही राहिली, तर हे शायरी हे कला विदेशात सुद्धा दर्शवली दादा. अरे ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं, याच प्रबोधनकारानं, या लोकशाहीरानं रशिया देशामध्ये जाऊन शायरीची नाट्य कला साहित्याचा अभ्यास जनास दिला दादा. त्या शायराचं नाव आहे अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे. अरे सांगितला जगाचा इतिहास की हे शायरी, या शायरीमुळे काय होते, या शायरीत या देशाला स्वातंत्र्य करण्याच्या, आईबाईच्या रक्षण करण्यासाठी किती या शायरीचा वाटा आहे, या शायरीच्या माध्यमातून सांगितलं. हे आजादी, हा कायदा कितपत खरा आहे, कितपत खोटा आहे, हे शायरीमध्ये सांगण्यात आलं दादा. शायरीत सांगण्यात आलं. अरे ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं, आझादी भेटली, आझादी भेटली म्हणून जिकडे तिकडे गणराज्य दिन मनवायला लागले, स्वातंत्र्य दिन मनवायला लागले. पण अण्णाभाऊ साठे आपल्या शायरीच्या माध्यमातून लोकांना सांगायचे, अबे ये आजादी झूठी है, देश की जनता अभी भी भूखी है. अरे आजही आई बहिणीवर अत्याचार होत आहे, आजही हक्कासाठी, बहिणीसाठी, भावासाठी, हिशासाठी मोटर होऊन राहिले. पुन्हा आजादी कोणी म्हणतात ते धरती शेषनागाच्या फण्यावर आहे, शेषनागाच्या फण्यावर. तर अण्णाभाऊ साठे सांगायचे, अरे धरती शेष फण्याच्या नागावर नसून कष्ट करी, काम करी, मजूर करी, या लोकांच्या तळ हातावर आहे. आणि असा जयगारा त्या व्यक्तीने करून दाखवला शायरीचा प्रसार, आणि तेही तुम्हा आम्हाला करायचे आहे. आणि बोलणारच नाही, तरी बोलणारच नाही. आहा, जो माणूस कधी शाळेत गेला नाही, फक्त 3 दिवस गेला, त्या माणसाने एवढं मोठं नाट्य कविता लिहिल्या दादा. साधारण व्यक्ती आहे का तो? म्हणून म्हणायचे आहे का, अरे दर्शवली कला त्यांना भाऊने, या रशिया देशात पहा जाऊने, रशिया देशात पहा जाऊने. अरे कला कादंबऱ्या साहित्य लिहून, कला कादंबऱ्या साहित्य लिहून, अरे देश जागृत केला पहा गाऊने, देश जागृत केला पहा गाऊने. त्याच्या कोणती झुंज होती, कोणती झुंज होती. अरे क्रांतीचा संकल्प हा